नमस्कार. HSK मराठी जी.के या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. पुढील प्रश्न, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? बंकिमचंद्र चॅटर्जी. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग येथे आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध 1914. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर कोणत्या प्रकारे? अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? कोणता रंग? तपकिरी रंग. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? इचलकरंजी. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पुणे. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? शिरीष कुमार. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? महर्षी कर्वे. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? फॉरवर्ड ब्लॉक. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? लिथियम. क्षय संक्रामक रोग आहे, तर कॅन्सर हा असंक्रामक रोग आहे. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हणतात? त्याला गतीचे जडत्व असे म्हणतात. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर येथे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? भोगावती ही नदी. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? संत तुकडोजी महाराज. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर म्हणतात. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबर. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? न्यायमूर्ती रानडे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? कला क्षेत्र. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते?
कलम 17. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? सम्राट अशोक. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? अमरकंटक. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 21 ऑक्टोबर. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? राज्य सूची. स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो? कार्बन मोनॉक्साईड. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी पुणे येथे आहे. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? जर्मन सिल्वर. हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? अनुवंशिक रोग. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते? मोठे आतडे. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? जांभी मृदा. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? दवबिंदू. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? अखिल भारतीय महिला परिषद. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे? वासुदेव बळवंत फडके. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? मुंबई येथे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण? वेद प्रकाश. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? कपूरथला. 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली. ती म्हणजे कोणती? नीती आयोग. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे टिंबटिंब कमी होते. वजन. आरटीजीएस हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट.